मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध टाकण्यात आले आहेत। ठेवी काढण्यास मनाई केल्याने आता ग्राहकांमध्ये मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। अंधेरी कांदिवलीतील शाखेसमोर ठेवीदारांचे आता पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। अंधेरी आणि या ठिकाणी दृश्य पाहतोय, बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने आरबीआयने आता निर्बंध घातलेत। अंधेरी कांदिवलीतील शाखेसमोर ठेवीदारांची मात्र मोठी गर्दी आता पाहायला मिळते। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। बँकेवरील निर्बंधामुळे ठेवीदारांमध्ये मात्र आता अस्वस्थता निर्माण झाली आहे। बँकेच्या शाखांसमोर आता गोंधळ पाहायला मिळतोय। पोलिसांकडून ठेवीदारांची समजूत काढण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंधानंतर विविध शाखांबाहेर आता ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचं पाहायला मिळतंय। हे दोन्ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। अंधेरीच्या शाखेबाहेर गोंधळ पहिल्या दृश्यात, तर दुसऱ्या दृश्यामध्ये कांदिवलीतील शाखेबाहेर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। अंधेरीतील विजयनगर या शाखेसमोर ठेवीदारांची गर्दी पाहायला मिळते। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। यामध्ये अंधेरीतील विजयनगर या शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान पोलिसांनी मात्र या ठेवीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती हे निर्बंध घातल्याच्या नंतर आता हे दृश्य आपण पाहतो। त्यांच्या प्रोसेसनुसार तुमचे पैसे माघारी करण्याचं त्यांचं प्रयोजन आहे। किती दिवसापासून दरम्यान त्यांना टोकन त्या ठिकाणी देण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतं। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध घातल्याच्या नंतर ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात शाखांच्या बाहेर गोंधळ निर्माण झालाय। अंधेरी आणि कांदिवली या दोन्ही ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहिलं, ज्यामध्ये ठेवीदारांनी आता आपली रक्कम काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी केली आहे। पोलिसांनी या ठिकाणी आता मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। ये देखो, इसमें कौन है व्यापारी, आपको कौन दिखता है? कोई बड़ा व्यापारी है? सब छोटे छोटे लोग, छोटे छोटे लोग हैं। हमारा अकाउंट इज 1982 से इतना भरोसा था बैंक के ऊपर। अभी ये बैंक ही उठ गई तो हम बड़ी बैंक में भरोसा कैसा करेंगे? क्यों रखे उधर भी पैसा? कॉल भी प्ले किया, पता था ना इन लोगों को, कॉल भी प्ले किया। इसका 60,000 मेरा 10,000, क्यों प्ले किया? बोलने का ना था ऐसा ऐसा है। मैसेज भी नहीं दिया। अभी मैसेज देखा तो सुबह 9 बजे मैसेज डाला है। ये क्या है? इतना हम लोगों का एमडी विमडी है, सब लॉकर में सब है कुछ। एक तो कल से ही रात से ही सबको न्यूज आया है, किसी को भी कुछ भी ट्रांजैक्शन करने का भी मौका नहीं मिला है। अभी फिलहाल लॉकर एटलीस्ट ये लोग ऑपरेट करने दे रहे, बट उसके लिए भी जैसे आप देख रहे हैं बहुत बड़ा लाइन है। मैं तो अभी 1 घंटा और 1.5 घंटा हो गया है ऑलरेडी, बट काफी लोग सुबह से खड़े हैं लाइन में। तो एक प्रॉब्लम वो भी हो रही है कि वो लोग बता भी नहीं रहे हैं कि वो लोग कितने दिन कैसे ऑपरेट करने देंगे। अगर एक टाइमलाइन गाइडलाइन दिया जाए तो लोगों को समझेगा कि हमें इतने दिन एटलीस्ट ये ऑपरेशंस करने मिलेंगे। तर निर्बंधांचा बडगा आता पाहायला मिळालाय। नेमके हे निर्बंध काय आहेत ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावरती आता निर्बंध घालण्यात आला आहे। त्यानंतरचे परिणाम आपण पाहतोय। विविध शाखांच्या बाहेर आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आर्थिक अनियमितता असल्याचं रिझर्व्ह बँकेचे आता निर्बंध आहेत। बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे काढता येणार नाहीत। नेमके निर्बंध काय आहेत ते आपण पाहतोय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक कोणतेही कर्ज आता देऊ शकणार नाही। बँक कोणत्याही ठेवी आता घेऊ शकणार नाही। 13 फेब्रुवारी 2025 संध्याकाळनंतर 6 महिन्यांसाठी ही बंदी लागू करण्यात आली। कोणत्याही बँकेला या बँकेत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही।
बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आरबीआयचा हा निर्णय. बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यांची सुद्धा परवानगी. पात्र ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत ठेव विमा दाव्याच्या रकमेसाठी पात्र करण्यात आलं. 6 महिन्यात बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. 6 महिन्यानंतर आरबीआय बंदीच्या या निर्णयाचा आढावा घेणार. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन जोडलेत. मी मल्लिकार्जुनकडे जाणार आहे. मल्लिकार्जुन, मोठी घडामोड आहे. खरं तर एका प्रकारे निर्बंध घातल्याच्या नंतर ज्या प्रकारे शाखांच्या बाहेर आपण गर्दी पाहतोय, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आक्रमक झाल्याचं देखील गुंतवणूकदार पाहत आहेत. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आल्यात. काय या संदर्भात ताजी अपडेट? हो, नक्कीच. अंधेरी नंतर कांदिवलीमध्ये देखील आता मोठी गर्दी पाहायला मिळते धारकांची. जे बँक धारक आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की अचानकपणे त्यांना कोणतेही सूचना न देता अचानकपणे बँकेवर निर्बंध जे आरबीआयने टाकले, त्यानंतर जे बँकेचे जे धारक आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपण जे पैसे ठेवलेले आहेत त्या आणि जे लॉकरमध्ये देखील जे दागिने असो किंवा पैसे असो ते ठेवलेले आहेत ते आपल्याला परत मिळणार की नाही, त्यांना फक्त पाहण्यासाठी या आतमध्ये सोडले जातात. तेही टोकन देऊन त्यांना आतमध्ये सोडले जातात. मात्र डिपॉझिट आणि विड्रॉल हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत आरबीआयचे आदेश येत नाही तोपर्यंत ह्यांना डिपॉझिट आणि विड्रॉल हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. बँकेचे जे लाईनी आपण पाहू शकतात की जिथे धारकांची जी लाईन आहेत पूर्ण मोठ्या प्रमाणात इथे लागलेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला ज्याने की कोणतीही इथे घडामोडी होऊ नये की धक्काबुक्की होऊ नये, बँकेत कुठलाही हाणामारी होऊ नये याकरिता बँकेच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात लाईन इथे लावण्यात आलेल्या. धारकांना जेव्हा ह्या माहिती मिळतात त्या लोकांनी सर्व कामं सोडून बँकेच्या बाहेर रांगे लावून उभं राहिलेले की आपले पैसे सेफ आहे की नाही याची चाचणी देखील आता बँकेकडून करण्यात येत आहे. जे धारक आहेत त्यांच्यामध्ये देखील आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्याला पैसे मिळणार आहे की नाही आणि कोणतीही सूचना याबाबत दिली गेली नाही. आपण पाहू शकतात की जे धारक आहेत ते पूर्णपणे लाईनीत रांगीत पूर्ण सकाळपासून उभं आहेत. त्यांना प्रत्येकाने एकेकांना टोकन देखील देण्यात आलेलं आहे.